साहेब तुम्हाला माघारी लावायचं नाही आम्हाला. 1 महिना द्या लेकरांचं वाटलं झालं मराठी दादा, तुमच्यामुळे देणार बी नव्हतं. मामा काल काय म्हणलं होतं मला, एक दिवस देणार नाही, पण तुमचं आधी पहिली तुम्ही येणार आहे आम्हाला माहित होतं 15 दिवस जाणार आहे. 1 महिना माझी विनंती आहे. बघा, मी कधी बोलणार नाही आणि मी दिलेला शब्द शिंदे साहेबाचाच मी कार्य करणार. आम्ही तुम्हाला काय साहेबांच्या तोंडाकडे बघून बोलायला साहेबाची जी सवय आहे ती साहेबांची सवय आम्हाला लागली सगळ्यांना. नाही इथं लय हातातून चाललं, ऍडमिशन हातातून चालले महिना म्हणलं की पोरांच्या हातात ते प्रवेशाचा कालावधी आहे. ते हातातून चालले लाखो करोड रुपये वसुली होऊन जाईल. राज्यात 1 कोटी पोरं तरी ऍडमिशन घेते ना नवीन कुणी 10 कोटी मराठ्यांपैकी 1 कोटी तरी पोरांचे ऍडमिशन होणार. हजारो करोड रुपये काय फायदा झाला. त्यामुळे प्रशिक्षण केले सरकारने तयार करून द्यायला नाही दिलं ना आपण महिलांना सवलत. दिल्ली पण लागू नाही केली. नाही ह्या वर्षीपासून करणार ना आपण. कॅबिनेटचा निर्णय झाला मामा. अगदी त्याला डिप्लोमा डिग्री सुद्धा घेतली त्याच्यात आपण. टेक्निकल साईडचा सुद्धा मुलींचा सगळा निर्णय केला आपण. मुलींचा घेतला आपण. तुम्हाला GR त्याचा पाठवू का मी? कलेक्टर मार्फत तुम्हाला GR पाठवायचा. जाऊ शकता तुम्ही फक्त आता तुम्ही आला तर आमची बरीच बंद होईल. नाही दादा, तुमचा आम्हाला एक महिना माझी विनंती आहे. बघा मी नाही तर बसतो इथं शेजारी तुमच्या. 1 महिना वेळ द्या आम्हाला. राजा भाऊ, 1 महिना वेळ लागणार आहे आपल्याला. 15 दिवस ऐका, 1 महिना काय 15 दिवस 1 महिन्यात आम्ही हे मार्क 15 दिवस मी मानतो 1 महिन्यात. हो. आणि मी स्वतः लक्ष घालतो. दर आठवड्याला मी स्वतः त्याच्या बैठका घेतो. किती पुढे गेले. मी अधिकारी ज्यादा लागले तर CM साहेबांच्या परवानगीनं ज्यादा अधिकारी नेमतो तिथं. मला नाही जायचं राजकारण, मी त्यासाठी मरबट जायचं. माझ्या समाजाला बी मला नाही. पण ते नाही दादा बोलण्यात आंदोलन करून बोलण्यात मदत येईल. आम्हाला आपल्या पोराबाळाला फायदा आहे. म्हणजे मला वाटतं नको मला तिकडे जायचं म्हणून मी हे उपोषण करतो. करू नका, तुमची गरज आहे दादा सगळ्यांना. परवाले तब्येत हा ना, ते सुद्धा चेहरा बघितलं. तुम्हाला साहेबांची मनापासून इच्छा आहे. CM साहेबांची मनापासून इच्छा आहे. गावाला मी बरोबर सांगतोय नाही वळायला लागतं. आणि मला समाजात तेवढं वळायचं नाही. सगळं नाही जायचं. नाही गेलं की तिकडे गेली तो पर्याय नाही. महिन्याभरात होईल का महिन्याभरात? हा, करू प्रयत्न आपण लवकर, म्हणजे महिन्यापर्यंत 100%. आवाज सगळ्यात अरे मग आवाज नाही समजा आवाज येईल. आपल्या शंभराजी देसाई साहेब आले तर सरकारच्या वतीने मामा पण साहेब पण राम साहेब माझ्या आणि त्याच्या भाषण आपल्या ज्या सगळ्या मागण्या सगळ्या सोयीची जी व्याख्या आहे ती आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळ्या सोयीची व्याख्या असली पाहिजे. आणि ही त्यावेळेस दीपक केसरकर साहेब, मंगल साहेब आणि सचिव होते जवळपास 15 ते 16.